नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप उशिरा आलेला आहे, पण व्हिडिओ खूप छान आहे. ईश्वरी कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी फेस करते, कारण ईश्वरीच्या बाबतीत आता नम्रताने खूपच नीचपणाचा कळस गाठलाय. खरं तर त्या नम्रताचं थोबाड फोडलं पाहिजे असं वाटत आहे, कारण तिने ईश्वरीच्या डोळ्यामध्ये असा ड्रॉप सोडलेला आहे की ज्यामुळे ईश्वरीला दिसायचं बंद झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे या मूर्ख बाईने म्हणजे सौदामिनीने एक काम केलेलं आहे, आणि ते म्हणजेच तिने आवर्जून सांगितलेलं आहे की ईश्वरीला अवघड डिश द्यायची. आता अवघड डिशमध्ये ईश्वरीला दिलेला आहे फ्युजन वडापाव, तर इकडे नम्रताला दिलेलं आहे फ्युजन इंदोरी पोहे, आणखी एक जण होतं त्यांना फ्युजन मिसळ. अशा पद्धतीचे पदार्थ सांगितलेले आहेत. पण अचानक ईश्वरीला दिसायचं बंद होतं आणि ईश्वरीचा हात अक्षरशः उकळत्या तेलात जाणार असतो. त्यावेळेस अर्णव तिथे धावत जातो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं काय होतंय, काळजी करू नकोस, असं म्हणत अर्णव तिच्या मदतीला आलेला आहे. आणि त्याच वेळी ईश्वरी सांगू लागते की मला काहीच दिसत नाहीये इथे. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत, आणि मग आता ते मॅनेजर जे सौदामिनीचे चमचे आहेत किंवा तिच्या टाकलेल्या तुकड्यांवरती जगतात, ते मॅनेजर तिथे येतात आणि ते म्हणतात आता तुम्हाला दिसतच नाहीये तर तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग कसे घेणार आहात. तेव्हा ईश्वरी ठणकावून सांगते की मी या स्पर्धेमध्ये भाग घेणारच आहे, काही झालं तरीही मी या स्पर्धेतून बाहेर पडणार नाही, असं म्हणत ईश्वरीने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र सौदामिनीच्या तोंडावरती ज्या 12 वाजलेत ना प्रेक्षकांनो, त्या पाहण्यासारख्या आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आता जी अनाऊन्स करते ते म्हणजे आता एक छोटासा ब्रेक होणार आहे, आणि या ब्रेक नंतर तुम्ही सगळेजण भेटणार आहेत किचन एरियामध्ये, कारण आजचा पुढचा राऊंड आहे तो म्हणजे फूड. तर लोकसेवेचा नवा अंदाज हा राऊंड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मग सगळ्यांना आता रेस्ट करायला सांगितलेली असते आणि काही वेळातच अनाउन्समेंट होणार आहे आणि सगळ्यांना बोलवलं जाणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव तिथे आलेले असतात. ईश्वरी म्हणते त्यांनी ऐनवेळी कोणताही पदार्थ देऊ द्या, मी तो एक नंबरच बनवणार आहे, त्यामुळं काही शंकाच नाही आहे, असं आवर्जून सांगितलं जातं. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे सौदामिनी येते आणि म्हणते इतका ओव्हर कॉन्फिडन्स, काही उपयोग होणार नाही आहे त्याचा, कारण तुम्ही काहीच करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण जे काय घडत आहे त्या सगळ्याला इथे जबाबदार कोण आहे याचा विचार करा. कारण तुम्ही 100 कोटी रुपये माझे देणार आहात आणि ते 100 कोटी रुपये कसे देणार आहात याचा विचार केलाय का, असं आवर्जून सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव सौदामिनीला म्हणतात त्याची काळजी तुम्ही करू नका. ईश्वरी म्हणते तुम्ही जे ते 2 पपेट आणून ठेवलेत ना, त्यांचं बघा काय करायचंय ते, कारण काहीही झालं तरीही ही स्पर्धा तर आम्ही जिंकणारच आहोत आणि सात्विक फॅशन आम्ही वाचवणारच आहोत, असं ईश्वरी स्पष्टपणे सांगत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच अर्णव ईश्वरीला समजवतो काळजी करू नको, ती बाई कशी आहे ना हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं तिचा कोणताच विचार करायची गरज नाही, तिच्या बाबतीत काय करायचं आहे ना ते आपण ठरवूया. आत्ता आपल्याला आपला पदार्थ बनवणं गरजेचं आहे आणि त्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, असं आवर्जून सांगितलं जात असतं. आता इकडे मॅनेजरकडे इकडे सौदामिनी येते आणि सांगू लागते की काय चाललंय तुमचं, हे सगळं तुमच्या लक्षात येतंय का, या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम होणार आहेत. मी सांगितलं होतं ना त्यांना गेट पास द्यायचं नाहीये, मग तुम्ही त्यांना गेट पास का दिलात, असं म्हणत भांडायला सुरुवात केलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे ईश्वरी ज्या पद्धतीने आता तिचा कॉन्फिडन्स बघून तर इकडे वाटच लागलेली आहे ती या सौदामिनीची. मग सांगते आता पदार्थ देताना तरी तुमच्या हातात आहे, कारण मगाशी तुम्ही सांगितलं सिनियर होते आणि तुम्ही काहीच करू शकलेला नाहीयेत, पण आता जेव्हा पदार्थ दिले जाणार आहेत तेव्हा मात्र तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे, असं आवर्जून सांगितलं जातं. तेव्हा मात्र ती म्हणते त्या ईश्वरीला असा अवघड पदार्थ द्यायचा की ती बनवू शकणार नाही. त्यासोबतच इकडे आता नम्रता आणि आकाश दोघंही बसलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी फ्रेश होतात आणि ते सुद्धा येतात आणि तेही बसलेले असतात. आणि त्याच वेळेस नम्रता आणि आकाश बोलत असतात आणि त्यांना पाहून इकडे
आता आकाश तिकडे जातो आणि विचारू लागतो, काय झालेलं दादा, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, असं आवर्जून विचारलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सांगितलं जातं, तो म्हणतो की काही नाही रे, ते जाऊ दे, रस्ता डायव्हर्ट केलेला वगैरे त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, आत्ता आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा तो आकाशला म्हणतो की अरे हिची तब्येत ठीक नाही आहे. आकाश म्हणत असतो की काय झालंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो भाऊजी काही नाही आहे, ठीक आहे सध्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा अर्णव म्हणत असतो, अरे नाही नाही, सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. ईश्वरी म्हणते, कसं खाणार, उपवास आहे ना माझा, मग फळं तर खाऊन घे. आणि मग ईश्वरी जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र इकडे अर्णव तिला समजवत असतो, फळं खाणं गरजेचं आहे, या गोष्टीची जाणीव करून अर्णव तिला देत असतो. पण ही मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि त्याच वेळेस आकाश म्हणतो, ठीक आहे मी चहा तरी आणतो, असं म्हणत आता इकडे आकाश चहा आणायला जातो. मग अर्णवसाठी ब्लॅक कॉफी आणि त्याचबरोबर ईश्वरीसाठी चहा घेऊन येतो आणि थोडं स्नॅक्ससुद्धा आणलेलं असतं. नम्रताला खूप राग आलेला असतो. नम्रता म्हणत असते, काय करू मी, म्हणजे कोणाला काहीच वाटत नाही आहे. आजपर्यंत आई मला म्हणत होत्या की तू भाग घे, मी तुझ्यासोबत आहे, हे सगळं केलं जाणार आहे, पण आत्ता जेव्हा वेळ आहे तर स्पर्धा सुरू व्हायला आली आहे, पण आई माझ्यासोबत नाही आहेत, त्या कुठे गेलेत, काय चाललंय हे सगळं. आकाश मात्र इकडे चहा देतो, त्याचबरोबर कॉफी देतो, स्नॅक्स घ्यायला होतो. आकाशला मात्र अर्णव चिडवत असतो, हो आता भाऊजींनी दिले ना, आता खाशील, खा आता, असं ईश्वरीला तो चिडवतो. ईश्वरी म्हणते, काय चाललंय अर्णव सर तुमचं हे सगळं. तेव्हा अर्णव तिला समजवत असतो, खाणं गरजेचं आहे. आणि नम्रताला इकडे राग येत असतो. नम्रता म्हणत असते की नाही, मला जर का घरामध्ये स्थान मिळवायचं असेल तर मला काहीतरी करावं लागणार आहे, पण काय करू, कसं करू, असे प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि मग मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ईश्वरी विचार करत असते की हे सगळं काय होतं आहे आणि आता काय करावं लागणार आहे. आणि मग अर्णव तिच्या मागे लागतो की घे, ते दिलंय ना तुला, मग नकार देऊ नकोस, खाऊन घ्या तिथे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही नको. तर हे सगळं जेव्हा चालू असतं नम्रताला खूप राग येतो. नम्रता म्हणते की नाही, इशूच्या बाबतीत मला काहीतरी केलंच पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मला विचार करावाच लागणार आहे, असं म्हणत आता ती विचार करू लागलेली असते. आणि त्याच वेळी नम्रताला आता एक व्हॉइस नोट येते. मग नम्रता कानाला फोन लावून ऐकू लागते, कारण ती व्हॉइस नोट आलेली असते ती वल्लरीची. वल्लरीने त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की एक ड्रॉप दिला जाईल, तो ड्रॉप ईश्वरीच्या डोळ्यात घाल, तिची दृष्टी जाईल काही वेळासाठी, तिला काही दिसणार नाही, त्याचा फायदा तुला करून घ्यायचा आहे. आणि आणि नम्रता ती व्हॉइस नोट ऐकते. त्याच्यामध्ये आता स्पष्ट सांगितलेलं असतं की तो जो ड्रॉप आहे तो ईश्वरीच्या डोळ्यात घाल, तरच तुला फायदा होणार आहे आणि तरच तू ही स्पर्धा जिंकू शकशील. इकडे ईश्वरीला मात्र गरगरल्यासारखं होत असतं, तिला त्रास होत असतो. अर्णवने तिला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण या ईश्वरीने ऐकायचंच नाही असं ठरवूनच टाकलेलं असतं. इकडे नम्रता मात्र म्हणते की नाही, मी हे सगळं नाही करू शकत आहे, कारण इशू माझी बहीण आहे, काही झालं तरी मी इशूच्या बाबतीत असा चुकीचा विचार नाही करू शकत, हा विचार नम्रताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र इकडे नम्रताच्या डोक्यात पुन्हा दुसरा विचार येतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, कितीही काही झालं तरीही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे, आणि ती म्हणजेच इशूच्या आत्ता जर घरामध्ये मला माझं स्थान, माझं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मात्र मला स्वतःचा विचार करावाच लागणार आहे, असं सगळं बोलणं सुरू असतं. आणि मग मात्र ती म्हणते की नाही, आईंनी जे सांगितलेलं आहे ते मला करावंच लागणार आहे, असा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आता नम्रता म्हणते की ठीक आहे, तो ड्रॉप मला आता इशूच्या डोळ्यात घालावाच लागणार आहे, इशू मला माफ कर, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं की आता तो माणूस येतो, त्याला बरोबर तिथे कॉल आलेला असतो आणि त्याला सांगितलं जातं की समोर जी मुलगी बसलेली आहे तिला नेऊन हे लेटर आणि ते सगळं द्यायचं आहे. मग तो माणूस आता तिथे नम्रताच्या जवळ येतो. नम्रता मात्र विचार करत असते की हे सगळं काय आहे,
या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे? एवढाच विचार नम्रताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यातच तो माणूस तिथे आलेला असतो. त्याने तिला 2 पाण्याच्या बॉटल, टिश्यू पेपर आणि त्याचबरोबर ती औषधाची बॉटल दिलेली असते. त्या टिश्यू पेपरवरती लिहून सुद्धा दिलेलं असतं, ते म्हणजेच इंदोरी पोहे. याचाच अर्थ नम्रताला या स्पर्धेमध्ये इंदोरी पोहे बनवायचे. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे एवढा मोठा हा सोहळा आहे, एवढी मोठी ही स्पर्धा आहे, पण या स्पर्धेमध्ये बनवायचे काय? तर वडापाव, इंदोरी पोहे अशा सगळ्या गोष्टी बनवायच्या. म्हणजे खरं तर ना, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही सगळी. आणि आता ईश्वरी जात असते, तेवढ्यातच ईश्वरीला चक्कर येते. ईश्वरी खाली पडते. मग आकाश, अर्णव दोघंही धावत ईश्वरीच्या मदतीला जातात. अचानक काय झालं हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. दोघंही ईश्वरीकडे जातात, ईश्वरीला विचारू लागतात आणि त्याच वेळी इकडे ईश्वरीला चक्कर आलेली असते. तर नम्रता विचार करते की नाही, मला लगेच गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण काहीही झालं तरीही आत्ता मला या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि मला लवकरात लवकर पोहोचून तिथे जे काय घडतंय त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ती म्हणते की नाही, मला जावंच लागणार आहे, हीच ती संधी आहे. मग नम्रता तिथं मध्ये जाते आणि ईश्वरीला म्हणते, चल अर्णव सर, मी तिला घेऊन जाते रेस्टरूममध्ये, असं अर्णवला सांगते. अर्णवच्या बिचाऱ्याच्या मनात वाईट वगैरे विचार येण्याचा प्रश्नच येत नाही आहे, कारण काय वाईट विचार करायचा? ईश्वरीची बहीण आहे ती, आणि काय विचार करणार आहे ईश्वरीच्या बाबतीत चुकीचा, असं त्याला वाटू लागतं. आता ईश्वरी तिथं आलेली असते. ईश्वरी म्हणत असते, अगं नमोताई, AC ऑन आहे ना गं, मला त्रास होतोय, मला कळत नाही आहे काय करू, असं ती विचारते. तेव्हा ती म्हणते, हो गं. मग पाठीमागं एक कूलर टाईप फॅन असतो, त्याचं झाकण उघडते आणि त्याच्यामध्ये ती अख्खी औषधाची बॉटल ही नम्रता टाकून देते. आणि जराही विचार करत नाही आहे की ईश्वरीला याचा त्रास होणार आहे का, काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टींचा विचार तिनं केलेला नसतो. तिने फक्त एवढाच विचार केलेला असतो की काही नाही, सरळ आता हे औषध त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते नम्रता तो फॅन जो आहे तो ईश्वरीच्या जवळ पकडते, कारण तो पोर्टेबल असतो आणि त्यातला सगळा जो काही धूर आहे, जे विषारी द्रव्ये, ते ईश्वरीच्या डोळ्यात चाललेले असतात. ईश्वरी म्हणते, मला बरं वाटतंय, आणि ईश्वरी मात्र बेशुद्ध पडते. आणि नम्रता हे सगळं जे काही कांड करते, तेव्हा मात्र आता नम्रताने हे सगळं करताना तिथं बघितलेलं असतं, ते म्हणजेच या सौदामिनीने. ती म्हणते, शेवटी झालंच, मला जे करायचं होतं ते झालेलं आहे, बहीण बहिणीच्या विरोधात गेलेली आहे, ही गोष्ट माझ्यासाठी लाख मोलाची आहे, असं आवर्जून तिने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की आता खरी मजा येणार आहे, हे माझं प्यादा आहे ना, हे मी वापरू शकणार आहे, असं तिने ठरवलेलं असतं. इकडे नम्रता मात्र आता हे सगळं करून बाजूला झालेली असते. इशू मला माफ कर, हे सगळं मी जे काही केलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं केलं आहे, हे मला माहिती आहे, असा विचार आता डोक्यात आलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे आता अर्णव येतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर चल. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं? अर्णव विचारतो, अरे ओके? तेव्हा ईश्वरी सांगते की हो, मी ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, जमेल ना, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना? तेव्हा ईश्वरी सांगते की नाही, अहो इथपर्यंत एवढी सगळी संकटं पार करत आपण आलेलो आहे, आणि मग आता का प्रॉब्लेम येईल? नाही येणार आहे काही प्रॉब्लेम, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव आता निघतच असतात, कारण ईश्वरीला माहिती आहे की कितीही अवघड पदार्थ सांगितला तर तो कशा पद्धतीने बनवायचा हे ईश्वरीला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण तिथं अनाऊन्समेंट झालेले असतात, सगळेजण पोचलेले असतात आणि मग तिथे प्रत्येकाची डिश असते. सात्विक फॅशनच्या अर्णव राजाशिर्के आणि ईश्वरी राजाशिर्के यांना फ्युजन वडापाव बनवायला सांगितलेला असतो. नम्रता आणि आकाश पाटील यांना फ्युजन इंदोरी पोहे सांगितलेले असतात. आणि त्याचबरोबर निलांबरी क्रिएशन्स जे आहे त्यांना स्पष्टपणे तिथं सांगितलेलं असतं की तुम्हाला मिसळ बनवायची आहे आणि ते मिसळ जे आहे त्याच्यामध्ये फ्युजन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या असतात आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई सुरू होते.
आणि काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी हुशारीने या सगळ्या गोष्टी हँडल करत असतात हे लक्षात येतं. इकडे आता सगळेजण जमलेले असतात आणि 2 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो आणि त्या 2 मिनिटांच्या कालावधीमध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आता पटकन जाऊन तिथं पदार्थ बनवायचे असतात आणि पदार्थांमध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही ज्या पद्धतीचा पदार्थ बनवायचा असतो आणि तो म्हणजेच काहीही झालं तरीही त्यांना फ्युजन वडापाव बनवायचा आहे. अर्णवला ईश्वरीने आता सांगितलेलं असतं काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत हे सुद्धा सांगितलेलं असतं आणि अर्णव नेमका तो पदार्थ विसरतो आणि त्यामध्ये त्याने सत्तूचं पीठ आणलेलं असतं. म्हणजे अर्णवला ईश्वरीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र आता अर्णवने साहित्य आणायचं असतं. म्हणजे एक पार्टनर पदार्थ बनवणार असतो तर दुसरा पार्टनर साहित्य घेऊन येणार असतो आणि अर्णवने सत्तूचं पीठ आणलेलं असतं. ईश्वरी सगळं सामान चेक करते आणि अर्णवला म्हणते मी तुम्हाला बेसन पीठ सांगितलेलं होतं, आपल्याला तर वडापाव बनवायचा आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मी सिंदूर फ्युजन हवं आहे ना, मग फ्युजन होऊन जाईल ना, मग काय प्रॉब्लेम आहे, आपण असंच बनवूया, सत्तूच्या पिठापासून बनवूया. ईश्वरी म्हणते काय हे सगळं कसं होणार आहे. आणि आता मात्र ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही या पदार्थांची जुळवाजुळव करत असतात आणि त्याच वेळेस ईश्वरी थोडी हादरलेली असते की आता करायचं काय. मग सत्तूच्या पिठापासून पुन्हा आता वडापाव कसा करायचा हा प्रश्न उभा असतो. त्याचवेळी अर्णवला ती चेंज करायला पाठवत असते पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे, टाईम ऑफ झालेला असतो. मग मात्र आता ईश्वरी आणि अर्णव तयारीला लागतात. त्यांना जो पदार्थ बनवायचा आहे त्याला वेळही थोडा जास्त लागू शकतो, त्याचबरोबर सुंदर असा बनवायचा आहे, डेकोरेशनसुद्धा छान करायचं आहे, म्हणजेच तो पदार्थ व्यवस्थित वाढायचा आहे. तर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की छान असा सगळा प्रोग्राम सुरू आहे आणि ईश्वरी आता काम करण्यासाठी गेलेली आहे पण ईश्वरीच्या डोळ्यांना दिसतच नाही आहे, त्यामुळं तिचा हात तेलात जाणार असतो. त्यावेळेस अर्णव तिथं मदतीला जातो आणि ईश्वरीला म्हणतो काय झाले. तेव्हा ईश्वरी सांगते मला दिसत नाही आहे, कारण तिचा हात तेलाच्या वाटीत जाणार असतो. त्यामुळं त्याला खरंच खूप ईश्वरीला कळतच नाही आहे, तिला दिसतच नसतं की हे सगळं काय चाललं आहे आणि मग तेलाच्या पाटीत तिचा हात जाणार असतो. तेवढ्यात अर्णव तिथे येतो, तिला सावरतो, तिला विचारतो मी सिंदूर काय झालं आहे. पण मी सिंदूर मात्र आता बोलायलाच तयार नसते. मी सिंदूरला त्रास होत असतो, काही गोष्टी क्लिअरच होत नसतात. आता मात्र तिला क्लिअर झाले की हे सगळं काहीतरी वेगळं होतं आहे. मग आयोजक म्हणू लागतात की तुमचं नाव कॅन्सल करा, कारण तुम्हाला दिसतच नाही आहे तर तुम्ही पदार्थ कसे बनवणार आहात असं ते म्हणत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझ्या जागी कोणालाही रिप्लेस करायचं नाही, मी असणार आहे आणि मी स्वतः बनवणार आहे, सगळ्या गोष्टी मी स्वतः करणार आहे. त्यामुळं इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकत्र आलेले असतात आणि ईश्वरी अर्णवला जाणवतं, नम्रता आकाश पाहतात, म्हणजेच ईश्वरीला त्रास देणारी व्यक्ती ही दुसरं तिसरं कोणी नसून नम्रता असल्याचं आता इकडे समोर येणार असतं. ईश्वरीला अर्णवने तर जीव वाचवलेला आहे पण ईश्वरीला मात्र धक्का बसलाय की अचानक दिसायचं बंद का झालं आणि सौदामिनीच्या तोंडावर ईश्वरीने ठणकावून सांगितले की काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या स्पर्धेत भाग घेणारच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.